अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. प्रपंच रचना सर्व भोगोनी त्या गेले, अनुतापाचे ज्वाळे देह बुद्धी हविली, वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली, अहंता ममता दवडोनी निज शांती वरिली. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तो सकांचा जीवलग सोयरा. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला, विरक्ती ज्ञानाचा ठेवा गुणीला कविला. जगद उद्धारा लागी उपाय सुचविला, निंदक दुर्जनांचा संदेह निरशिला. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तो सकळांचा जीवलग सोयरा. 13 दिवस वया रक्षोनिया, उदकी कोरड्याची काढुनी दाखविल्या शिकी. अपार कविता शक्ती मिरवुनी हलोकी, कीर्तन श्रवणी तुमच्या उद्धरती जनलोकी. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तो सकळांचा जीवलग सोयरा. बाळवेश घेऊनी श्रीहरी वेटला, विधीचा जनिता तोची आठवा दिदला. तेने ब्रह्मानंदी प्रेमा डोलविला, न तुके तुका नामी गौरविला. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तो सकळांचा जीवलग सोयरा. प्रयाणकाली देवी इमान पाठविले, कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊनी निजदामा गेले, निरामने सकळ संता तोषविले. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तो सकांचा जीवलग सोयरा. पांडुरंगा करू प्रथम, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. महायोग पीठे तटे भीमरत्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. प्रपंचरचना सर्व भोगोनी त्यागेली, अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हविली. वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली, अहंता ममता दवडोनी निज शांती भरिली. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तो सकळांचा जीवलग सोयरा. सेवे करता निवडलेला अभंग संत नववराय कृत तुकोबऱ्यांची केलेली आरती या प्रकरणातून संत निळोबाऱ्यांनी तुकोबऱ्यांच्या जीवन चरित्राचं केलेलं एक मार्मिक अशा स्वरूपाचं वर्णन आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने आपण या पंढरी क्षेत्रामध्ये भगवंताच्या भेटीकरता दर्शनाकरता आलेलो आहोत. सर्वजण आलेलो आहोत. त्याच्यामध्ये आपल्या बेळगाव भागातीलच निलजी या गावातून प्रतिवर्षी पायी दिंडी सोहळा
श्रीराम मंदिर ट्रस्ट यांच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं आणि त्यांच्या ह्या मठामध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने आजची ही सेवा आहे. वारीच्या निमित्ताने भगवंताचं वर्णन करावं, संतांचं वर्णन करावं आणि ते वर्णन करण्याचं सौभाग्य आज आपल्याला प्राप्त झालेलं आहे. कधी कधी श्रवण करण्याचं सौभाग्य प्राप्त होतं, तर कधी कधी वर्णन करण्याचं सौभाग्य प्राप्त होतं. कधी कधी यातलं काहीच मिळत नाही बरं का. तर एक सौभाग्य आहे. भाग्याशिवाय या गोष्टी जीवनामध्ये घडत नाहीत. महत् भाग्याने आपल्याला हे सेवेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि त्या सेवेच्या संबंधाने भगवंताला प्रिय असणारे संत, भगवंताला प्रिय असणारे भक्त, त्याचं जर वर्णन केलं तर आपणही त्याला प्रिय होतो बरं का. जे ज्याला आवडतं ते त्याला दिलं की माणसं त्याला प्रिय होतात. देवाला काय आवडतं? भक्त आवडतात आणि भक्ताचं वर्णन आवडतं. ते प्राणाही परवते आवडते. प्राणापेक्षा सुद्धा बरं का देवाला भक्त आवडतात आणि वर्णन करणारे त्याच्यापेक्षा आवडतात बरं का. तयाचा हरी वाटे देवा या न्यायाने आपण संत निळोबाऱ्यांनी आपल्या सद्गुरूंची केलेली ही स्तुती आहे. आपल्या सद्गुरूंचं वर्णन केलेलं एक महात्म्य आहे. त्यांच्या जीवनामध्ये असलेली सद्गुरूंच्या विषयी अपार निष्ठा. निष्ठा म्हणजे काय पाहायचं असेल तर निळोबाऱ्यांच्या जीवनाकडे पाहू. गुरूंच्या विषयी निष्ठा कशी असावी आम्हाला फक्त निष्ठा निष्ठेचं मिळत आहे. पण परमार्थाची साधना करण्याकरता निष्ठा कशी असावी याचं एक आदर्श जीवन म्हणजे संत निळोबाऱ्यांचं जीवन आहे. आणि अशा निळोबाऱ्यांना वाटलं आपण वर्णन करावं, गुरूंचंच वर्णन करावं बरं का. सकल संतांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्यांच्या गाथेमध्ये पहा, त्यात अधिक करून आपल्या सद्गुरूंचं वर्णन त्यांनी अधिक रूपामध्ये केलेलं आहे. का वर्णन केलेलं आहे त्याचा थोडासा आपण विचार करत आलेलो आहोत की आज समाज चारित्र्य संपन्न होण्याकरता चरित्र संपन्न पुरुषाचं जीवन डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे बरं का. आज चरित्रहीन लोकांची संख्या समाजामध्ये वाढलेली आहे. चारित्र्यहीन बरं का. आपलं चारित्र्य कसं असावं याचं भान ओघाच्या कालामध्ये आज माणसाच्या राहिलेलं नाही आहे. आणि चारित्र्यहीन मनुष्य हा मनुष्य नसून पशु आहे. पशु लक्षात. आज खरंच समाजाचं परिवर्तन व्हावं असं वाटत असेल, समाज शुद्ध व्हावा असं जर वाटत असेल तर समाजामध्ये घराघरामध्ये चारित्र्य संपन्न माणसं निर्माण झाली पाहिजेत. आज काळाची गरज आहे. लक्षात ठेवा. कालाच्या ओघामध्ये सत्तावानांची संख्या वाढायला लागलेली आहे, धनवानांची संख्या वाढायला लागलेली आहे, विद्वानांची संख्या वाढायला लागलेली आहे, पण चारित्र्याचा अभाव आहे. चारित्र्याचा अभाव आहे. लक्षात ठेवा. आज समाजाला गरज आहे चारित्र्य संपन्न पुरुषाची गरज आहे बरं का. आणि जो चारित्र्य संपन्न पुरुष आहे अशा पुरुषाच्या ठिकाणी मनुष्याने नतमस्तक व्हावं. नतमस्तक व्हावं. किंबहुना निळोबाराय म्हणतात ज्यांचं चारित्र्य हे जगाला बदलणार आहे अशा चारित्र्य संपन्न पुरुषाचीच आरती करावी बरं का.
आपण कोणाच्याही आरत्या करतोय का? चारित्र्य संपन्न पुरुष म्हणजेच आज चालतं बोलतं सदाचार संपन्न जीवन म्हणजेच देवाचं स्वरूप आहे हो. देवाचं स्वरूप आहे. देव कुठं राहतो? जो चारित्र्य संपन्न पुरुष आहे, चारित्र्य संपन्न पुरुषाच्या जीवनाच्या ठिकाणीच देव राहतो. चारित्र्य संपन्न पुरुषाच्या ठिकाणी देव राहतो. देव तेथेची जाणावा, तोची साधू चारित्र्य संपन्न पुरुषाजवळ देव वास करतो बरं का. यद्यपि सर्वांच्या अंतःकरणामध्ये देव आहेच, पण चारित्र्य संपन्न पुरुषाच्या जीवनामध्ये विशेष रूपाने देवाचं वास्तव्य असतं. लक्षात ठेवा, तुकोबारांनी वर्णन केले, चारित्र्य संपन्न पुरुषाचं जो कोणी दर्शन घेईल पापनाशे दरुशने, घेणाऱ्याचं पाप जातं बरं का. कोणाच्या पाया पडावं? कीर्तनकाराच्या. छे चारित्र्य संपन्न पुरुषाच्या पाया पडावं. लक्षात ठेवा, चारित्र्य संपन्न पुरुषाच्या पाया पडावं. आणि असं चारित्र्य संपन्न या भूतलावरती जीवन जर कोणाचं असेल तर निळोबराय स्वाभिमानाने वर्णन करतात, माझ्या सद्गुरूंचं आहे बरं का, माझ्या सद्गुरूंचं आहे. का? त्यांनी आपल्या चारित्र्यातून जगाला तारलं. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तो सकळांचा जीवल ग सोयरा. चारित्र्यातून माणसं तरतात, सहज तरतात बरं का. अशा चारित्र्य संपन्न ज्यांचं जीवन आहे, अशा चारित्र्य संपन्न साधूच्या जीवनातून अनेकांचं जीवन तरलं. असं कोण आहेत? निळोबाराय म्हणतात, माझे सद्गुरू आहेत. काय त्यांचं चरित्र आहे? त्यांचं चरित्र महाराज म्हणतात, त्यांनी प्रपंच केला का झाला? केला नाही, झाला. आणि तो कसा झाला? प्रपंच रचना सर्व भोगोनी त्यागिली, अनुतापाचे ज्वारी देह बुद्धी हविली, वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली, अहंता ममता दबडोनी निज शांती वरिली. महत्वाचा विचार मांडलेला आहे, फार मार्मिक विचार मांडलेला आहे महाराजांनी. या पद्धतीनं ज्यांचं जीवन आहे आणि त्या जीवनातून अनेक जीव तरले,
जे तरले त्यांचंच वर्णन करावं. आणि ते तरण्याकरता त्यांनी काय केलं? हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला, विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडून दाखविला, जगत उद्धारा लागे उपाय सुचविला, निंदक दुर्जनांचा संदेह विरशिला. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. आपल्या ह्या आचार जीवनातून, विचार जीवनातून, भाव जीवनातून एक वस्तुपाठ समाजाच्या समोर ठेवून त्यांनी समाजाला तारलं, समाजाला तारलं. आणि या समाजाला तारत असताना त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आले. त्या प्रसंगाचा थोडासा आपण काल विचार केला. 13 दिवस वया रक्षोनिया उदकी, कोरड्याची काढुनी दाखविल्या शेकी, अपार कविता शक्ती मिरवोनी हलोकी, कीर्तन श्रवणे तुमच्या उद्धरती जनलोकी. महाराजांच्या जीवनातले प्रसंग आहेत ते. आणि त्या प्रसंगाला त्यांनी सामोरं होऊन हे कार्य केलं. एवढं कार्य केलं, एवढं कार्य केलं, त्या कार्याला देव नतमस्तक झाला. देव अगदी मराठी सांगत म्हणजे देवाला सुद्धा हरावं लागलं, देवाला सुद्धा हरावं लागलं, देवाला सुद्धा माघार घ्यावी लागली. एवढं कार्य महाराजांनी आपल्या जीवनामध्ये केलं. आणि ते कार्य करत असताना महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून जन मनामध्ये बीज पेरलं भक्तीचं आणि ज्ञानाचं. नाचू कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. त्या कीर्तनाच्या माध्यमातून केलेलं महान कार्य आहे. संतांनी जी कीर्तन केली त्या कीर्तनाचा जनसामान्यांच्या मनावरती का परिणाम झाला हो? त्यांनी कीर्तनाचं व्रत सांभाळलं. जेथे कीर्तन करावे जाताना किशे भरून न्यावे, तेथे अन्न सेवावे, तेथे अन्न सेवावे. ज्यांनी जिथं कीर्तन केली, जिथं अन्न सेवन केलं नाही, पाणी घेतलं नाही, याच्या पुढं काय घेतलं असेल? सांगणाऱ्या कीर्तनकाराचं अंतकरण जर निष्काम असेल तर ऐकणाऱ्याचं अंतकरण निष्काम होतं. लक्षात ठेवा. का मन का जिंकली संतांनी समाजाची?
आम्ही का जिंकू शकत नाही? तुकोबाराय म्हणतात, आशाबद्ध वक्ता दाक श्रोतयाच्या चित्ता. आशा ठेवून एखादा कीर्तनकार जर कीर्तन करत असेल तर ऐकणाऱ्याच्या चित्ताला धाक असतो. धाक धूक धाक धूक. महाराज जाताना काय म्हणतो काय माहित. ऐकणाऱ्याचं चित्त स्थिर नसतं, लक्षात ठेवा. ऐकणाऱ्यांचं मनही निष्काम झालं पाहिजे आणि ऐकणाऱ्यांचं मन निष्काम होण्याकरता सांगणारा निष्काम पाहिजे. सांगणारा निष्काम पाहिजे. एवढ्या निष्काम भावनेतून त्यांनी आपल्या जीवनामध्ये ही कीर्तन केली. लक्षात ठेवा. जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीचे, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. काय कीर्तनात वर्णन करावं? भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे युक्ती विवराव्या. ही मर्यादा त्यांनी आपल्या जीवनामध्ये सांभाळली आणि त्या मर्यादेचा परिणाम कीर्तन श्रवणे तुमच्या उद्धरते जनलोकी. श्रवणे कीर्तने झाले तुमच्या उद्धरते जनलोकी. महाराजांनी वर्णन केले. श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, गेले भेदा भेद निवारोनी. काय कीर्तनाचं सामर्थ्य असेल बघा. ज्ञानोबांनी वर्णन केले. मेले माणूस जित उठवील. महाराजांच्या कीर्तनामध्ये मेलेली माणसं जागी झाली, मेलेलं मूल जाग झालं. आमच्या कीर्तनात माणसं जागी असलेली झोपतात, जागी असलेली झोपतात. अहो, मेलेली माणसं जिवंत झाली. काय कीर्तनाचं सामर्थ्य असेल बघा. अशा कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी केलेलं कार्य आहे म्हणून उभाराय म्हणतात. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया.
सद्गुरूंचा जय जयकार असो महाराज म्हणतात बरं का. आणि अशा सद्गुरूंचं वर्णन करताना महाराज वर्णन करतात की महाराजांच्या जीवनामध्ये विरक्ती निर्माण झाली. आणि विरक्ती निर्माण झाल्यानंतर महाराजांना वाटलं आता आपण एकांत पहावा, एकांतात काळ घालवावा, एकांतामध्ये साधना करावी. बहु एकांतावर प्रीती. तेव्हा महाराजांनी ठरवलं आता देहू गावात राहायचं नाही. राहायचं म्हणजे साधने करता बाहेर जायचं. म्हणून महाराजांनी ठरवलं. महाराजांनी 3 डोंगर निवडले. एक भामचंद्र, एक भोराडा आणि एक भंडारा. जवळपासच आहे देहूपासून एक 5-7 किलोमीटर अंतरावरती. रोज चालत जावं. आणि त्या काळामध्ये निर्जल वस्ती, नुसती पाय वाट बरं का. ती पाय वाट होता शोधत 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 त्या डोंगरावरती जावं. कधी भंडारा डोंगरावरती बसावं, कधी भामचंद्रा डोंगरावरती बसावं, कधी भोराड्या डोंगरावरती बसावं. एकांत. आणि त्या एकांतामध्ये बसून भगवंताचं नाम घ्यावं, आळवावं देवाला बरं का. देवाला आळवलं पाहिजे. आणि तुकोबारांनी एकांतामध्ये देवाला आळवलं, लक्षात ठेवा. महाराजांनी वर्णन केले ना. कसं वर्णन केले. ठाईच बैसोनी आवडी अनंत आळवावा. देवाला आळवण्याने फार देवाला आनंद होतो, लक्षात ठेवा. ती साधन आहे, फार मोठी साधन आहे. आणि त्या एकांतामध्ये बसून भगवंताची नाम साधनेला आरंभ केलेला आहे. भगवंताचं नाम घेऊन आळवायला सुरुवात केलेली आहे. एकांत. महाराजांनी जागोजागी देवाकडे मागणं केले. देवा मला आता एकांत पाहिजे बरं का. मला एकांत पाहिजे. आणि त्या एकांतामध्ये साधना मला करायची आहे. खरंच परमार्थ पूर्णत्वाला जाण्याकरता शास्त्रामध्ये वर्णन केले. रोजच्या जीवनातला थोडा का काळ विना माणसाने एकांतात राहावं बरं का. एकांतामध्ये राहावं प्रत्येकाने. परमार्थ पूर्णत्वाला जावं असं वाटत असेल तर रोज थोडा काळ आपण एकांतामध्ये राहिलं पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून तर आम्हा तुम्हाला सांगितलं. काय सांगितलं. काळ सारावा चिंतने
जे साधनेचं स्वरूप सांगितलं याप्रमाणे महाराजांनी जीवनामध्ये साधना केली. या पद्धतीनं महाराजांनी साधना केली. एवढ्या साधने करता करता साधनेमध्ये अशी अवस्था महाराजांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. महाराजांनी त्या भंडाऱ्या डोंगरावरती झाडाचा पाला खाऊन साधना केली. मग म्हणतात आम्ही सुद्धा झाडाचा पाला खाऊन साधना करतो, फक्त पानं तंबाखूची खातो. कोण तंबाखूची खातं, कोण नागिनीची खातं, कोण आळूची खातं वड्या करून. ही पानं नव्हे बरं का, ज्या पानाला चव नाही चव. आणि अशी पानं खाऊन महाराजांनी साधना केली. लक्षात ठेवा. त्या साधनेचं वर्णन करताना महाराजांनी वर्णन केले, त्या एकांताचं वर्णन केले. प्रसिद्ध प्रमाण आहे, वृक्षवली आम्हा सोयरे. त्यात दुसरं चरण, त्या अभंगाचं दुसरं चरण. तेने सुखे आम्हा एकांताचा वास रुचे. ज्या डोंगरावरती वास्तव्य केलं, महाराज म्हणतात आता माझे सोयरे हेच. वृक्षवल्ली ते माझे सोयरे. बरं आता एकांताचा वास रुचे. एवढी एकांताची सवय झाली, एवढी एकांताची सवय झाली, महाराजांना घरची आठवणच राहिली नाही. बरं महाराज गुहेमध्ये बसले होते. घरच्यांनी विचार केला, महाराज आले नाहीत. शोध घेतला, महाराज सापडले नाहीत. त्या गुहेमध्ये साधनेमध्ये एवढे 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 महाराज त्या अवस्थेला प्राप्त झाले, एवढे अवस्थेला प्राप्त झाले. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही. आणि ती साधना पाहिल्यानंतर देवाला वाटलं आपण प्रगट व्हावं. त्या भंडाऱ्या डोंगरावरती साक्षात सगुण साकार रूपामध्ये देव महाराजांच्या समोर प्रगट झाले. बरं का, तेच महाराज अभंगाच्या तवच्या साक्षात तुकोबरांच्या जीवनामध्ये भंडाऱ्या डोंगरावरती झाला. बरं धरोनी
बाळवेश घेऊनी श्रीहरी भेटला. त्या बाल रूपामध्ये देव प्रकट झालेले आहेत. लख असं ते स्वरूप, तेजमय असं ते स्वरूप प्रगट झालेलं आहे. महाराज आपल्या समाधी अवस्थेमध्ये आहेत. महाराजांना जाग करावं लागलं बरं का. महाराजांना जाग करावं लागलं. महाराजांनी त्या भगवंताच्या रूपाला पाहिलं, सगुण साकार रूप पाहिलं आणि आलिंगन दिलं देवाने बरं का. देवाने आलिंगन दिलंय. त्या रूपाकडे तुकोबाराय पाहत राहिले. नकशिकांत पाहिलं आणि नकशिकांत पाहिल्यानंतर तुकोबाराय म्हणता, देवा आता एकच माझी इच्छा आहे, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझ पाहे. देवा हेच रूप माझ्या डोळ्यासमोर अखंड राहावं बरं का. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन. सुखावले. महाराजांना आनंद 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 झालेला आहे. कारण सगुण रूपामध्ये देव शक्यतो प्रगट होत नाही बरं का. बाळ वेशामध्ये देव प्रगट होत नाहीये. वसुदेव देवकी करता सुद्धा देव प्रगट झाले कारावासामध्ये, पण पहिल्यांदा बाळवेश प्रगट केला नाही, मोठं रूप प्रगट केलं बरं का. आणि ते मोठं रूप प्रगट केलं. यशोदे मातेनं पाहिलं, देवा अशा रूपामध्ये जर प्रगट झाला तर आमचं बालक तुला कोणी म्हणल का. मग देव बालक झाले बरं का. पण तुकोबारांच्या जीवनामध्ये इच्छा न करता त्यांच्या भक्तीला, त्यांच्या साधनेला पाहून देवाने आपलं रूप तुकोबारांच्या समोर प्रगट केलं. बाळवेश घेऊनी श्रीहरी भेटला. साधना फलरूप झालेली आहे. महाराजांची साधना फलरूप झालेली आहे. देव प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर देव तुकोबारांशी बोलतायत, महाराज आपण कोण आहात माहित आहे का. विधीचा जनिता तोची आठवा दिधला. आठवण करून देतात देव तुकोबारायांना. विधीचा जनिता, विधी म्हणजे ब्रह्मदेव, जनिता म्हणजे ब्रह्मदेवाला जन्म देणारा कोण. भगवान विष्णू. विधीचा जनिता तोची आठवा दिदला. महाराज तुम्ही सामान्य नाहीत. जो ब्रह्मदेव प्रगट झाला भगवान विष्णूच्या नाभिकमलातून, तुमच्याच वर का, तुम्ही साक्षात विष्णू आहात. आठवा हा दिदला. तुम्ही सामान्य नाहीत, ब्रह्मदेवाला जन्म देणारे आहात. हेच वर्णन केले रामेश्वर भट्टांनी. मने रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू
नाये दुजा. आपण साक्षात भगवान विष्णू आहात हे कोण आठवण करून देतं? स्वतः देव आठवण. विधीचा जनिता हाची आठवा दिदला. एक त्याचा भाव सांगितला बरं का. विधी शब्दाचा दुसरा अर्थ आहे वेद. विधी शब्दाचा अर्थ आहे दुसरा वेद. आज तुमच्या मुखातून ह्या गातेच्या रूपाने वेद जन्माला आला. वेदाचे जनिते आहात तुम्ही. हा, वेदाचे, हा, वेदाला जन्म तुम्ही दिला. देव सांगतायत तुकोबारायांना. कशावरून? मंत्र महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. वाचा बोलो वेद वेते. तुकोबारांनी त्या वेदाला जन्म दिला बरं का. कसा दिला? सध्या आपल्याकडे वेळ नाहीये. वेदातल्या काही रुचा आणि तुकोबारांची काही प्रमाण अशी निवडून काढायची बरं का. तंतोतंत हा वेद त्यांच्या मुखातून बाहेर पडला. अभ्यासाचा भाग आहे. महाराजांनी वर्णन केले. तुका म्हणे सहज वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. आज 4 विचारसागरातल्या गोष्टी सांगायला लागल्या की लोक त्याला काय म्हणतात? वेदांताचार्य. वेदांताचार्य. आणि तुकोबारांचं वर्णन करताना वेदांत वाहे पाणी, घरी पाणी वाहे. हा, तुकोबारांच्या घरामध्ये वेदांत पाणी वाहत होता. हो, तात्पर्य त्या वेदाला जन्म देण्याचं कार्य तुम्ही केले. हे कोण आठवण करून देते? देव. विधीचा जनिता तोची आठवा हा दिदला. तिसरा भाव सांगितला. विधी म्हणजे भाग्य. शिष्याच्या अंतःकरणातलं बीजारोपण, बोधाचं रोपण हे कोण करतो? गुरु करतात. शिष्याच्या अंतःकरणामध्ये बोध पेरण्याचं काम करण्याचं सामर्थ्य तुमच्या अंतःकरणामध्ये, तुमच्या जीवनामध्ये सामर्थ्य आहे. तुम्ही त्याचे जनिते आहात. विधीचा जनिता. आज जगाला संत महात्म्यांनी ज्ञान करून दिलं. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये बोध जागा कोणी केला? हो, संतांनी केला. लक्षात ठेवा, संतांनी केला. म्हणजे आमच्या तुमच्या अंतःकरणामध्ये ज्ञान जन्माला घालण्याचं काम कोणी केलं?
संतांनी लक्षात ठेवा, हा संतांच्या कृपेशिवाय अंतःकरणामध्ये ज्ञान जन्माला येत नाही, म्हणून आपण विधीचे जनिते आहात. 3 भाव सांगितले बरं का, लक्षात ठेवा. एक ब्रह्मदेवाला जन्म देणारे, एक वेदाला जन्म देणारे आणि शिष्याच्या अंतःकरणामध्ये बोध निर्माण करणारे. बरोबर आहे ना? हे हृदयीचे ते हृदयी घातले. हा, संतांच्या शिवाय अंतःकरणामध्ये ज्ञान जन्माला येत नाही, येत नाही, लक्षात ठेवा. म्हणून महाराजांनी वर्णन केले, ज्ञानोबांनी हेच वर्णन केले. साधू बोध झाला जे पेरिले डोळाते उगवले. पेरायचं काम कोण करतं? संत, शेतकरी. तसं शिष्याच्या हृदयामध्ये पेरायचं काम कोण करतं? सद्गुरू करतात. ज्ञान जन्माला घालण्याचं सामर्थ्य सद्गुरूंच्या शिवाय कोणाच्या ठिकाणी नाही, म्हणून तुम्ही जनिते आहात. विधीचा जनिता तोची आठवा दिदला. पुढं निळोबाराय वर्णन करतात, आपण ब्रह्मानंदामध्ये सतत रमणारे. हा, पण ब्रह्मानंदामध्ये राहून सुद्धा आपण असा काही भक्तीचा विचार जगाच्या समोर प्रगट केला. ब्रह्मानंदे तेने प्रेमा डोलविला. ब्रह्मानंदामध्ये जाऊन ती अवस्था आहे, लक्षात ठेवा. हा, म्हणून मी मगाशी बोलून गेलो प्रमाण. ब्रह्मानंदे लागली कोण्या देहाते. कोणाचं प्रमाण आहे? ब्रह्मानंदे लागली टाळी कोण या देहाते. कोणाचं प्रमाण आहे? शोधून मला द्या, मी तुम्हाला बक्षीस देतो. रामदास स्वामींचं प्रमाण आहे. हो, बघा, शोधा तुम्ही, नंतर विचार करा, आता करू नका. कीर्तनात विचार करू नका. मला त्यातला महत्वाचा शब्द सांगायचा. ब्रह्मानंदे प्रेमी डोलविला. अशी अवस्था तुकोबारांनी जीवनामध्ये प्राप्त केली. अशी अवस्था प्राप्त महाराजांनी जीवनामध्ये केली. ब्रह्मानंदामध्ये महाराज डोलाय लागले. ब्रह्मानंद आणि ब्रह्मानंदामध्ये डोलता येतं का हो? हा, ब्रह्मानंदामध्ये डोलता येतं. हे जर पाहायचं असेल तर ज्ञानोबारांच्या सोयामध्ये पहा.
ज्ञानोबरांच्या सोयामध्ये पहा. आणि ब्रह्मानंदामध्ये डोलता येतं हे जर पाहायचं असेल तर मग याही वरी पारता माझी या भजनी असता तया ती मिती माता मुकुट करी तुका म्हणे आमा एकांता शेवो सदा तेने ब्रह्मानंदे प्रेमा डोलविला. ही उच्च कोटीची अवस्था महाराजांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. निळोबाराय वर्णन करतात. या अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर आता निळोबाराय म्हणतात आता यांची तुलना कोणाबरोबर करावी हो. यांची तुलना आता कोणाबरोबर करावी. यांची तुलना आता कोणाशीच करता येत नाही. म्हणून शेवटी त्या रामाबरोबर तुलना केली. तुकाराम नामी गौरविला. जय जय हाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. तारक तो सकळांचा जीवलग सोयरा. कशी तुलना एकदा भजन करा म्हणजे मग सांगतो. विठोबा जय जय विठोबा रखुमाई. एकादशीला ऊर्जा वाढते, तुमची कमी झाली. म्हणून फराळाचं जास्त एकादशीला करायचं नसतं. आम्ही एकादशीला फार खातोय. खाल्लं की आळस येतोय बरं का. खाल्लं की आळस येते. आता कीर्तनाला येताना एक एक हात मारून आलेत बरं का. पुन्हा कीर्तन झाल्यानंतर इथं मिळणारच आहे. महाराज वर्णन करतात
महाराजांच्या जीवनामध्ये अवस्था प्राप्त झालेली आहे आणि त्या अवस्थेचं वर्णन करताना महाराजांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. निळोबाऱ्यांनी तुकोबारांची स्तुती नावाचे एक प्रकरण लिहिलेलं आहे. त्यात 325 का 30 अशा ओव्या आहेत बरं का. आणि त्या ओव्यातून महाराजांची तुलना केली आहे निळोबाऱ्यांनी. जी पंचमहाभूत आहेत ना, त्या पंचमहाभूताशी तुलना केलेली आहे. तुलना करण्याकरता पारडं लागतं, पारडं वजन काटा बरं का. तुलना कशाची केली जाते? परिच्छिन्न वस्तूची तुलना केली जाते का व्यापक वस्तूची तुलना केली जाते? परिच्छिन्न वस्तूची तुलना केली जाते. म्हणून तुला कशाची करतात? देहाची. ज्यांच्या वयाला 61 वर्ष झाली, ज्यांच्या वयाला 75 वर्ष झाली, त्याच्या देहाची तुलना केली जाते. एका देहामध्ये, एका पारड्यामध्ये त्यांना बसवायचं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये त्यांच्या वजनाची साखर घालायची, गूळ घालायचा. तुलना केली जाते बरं का. देहाची तुलना केली जाते. आणि अशी देहाची तुलना करण्याची बुद्धी सत्यभामेला निर्माण झाली. सत्यभामेला निर्माण झाली बरं का. सत्यभामेला वाटलं, नारदांना विचारलं, म्हणले नारदा, हाच पती जन्मोजन्मी मिळावा याच्याकरता काय करावं लागतं? म्हणजे दान करायचं असतं. म्हणजे कोणाला? नवऱ्यालाच दान करायचं असतं. कारण या जन्मामध्ये जे दान केलं तर ते पुढच्या जन्मामध्ये मिळते बरं का. या जन्मामध्ये जर तुम्ही साखर पोटभर जर समाजाला दान केली तर पुढच्या जन्मामध्ये साखर कारखान्याचा चेअरमन असा विधी आहे. या जन्मामध्ये वस्त्रदान जर भरपूर केली तर पुढच्या जन्मामध्ये सूतगिरणीचा चेअरमन. मग या जन्मामध्ये पती दान केला की पुढच्या जन्मामध्ये तुला हाच पती मिळेल असं तिला पटलं बरं का. बायांना असं लवकर पटतंय. दान करून टाकलं देवाला. दान केल्यानंतर बाकीच्या सगळ्या जाग्या झाल्या हो 16,108. त्यांनी सांगितलं तुझ्या एकटीचा नाही, तो आमच्या सगळ्यांचा आहे. आम्हाला न विचारता तो दान कसं काय केलं? मग भांडायला लागल्या. तिला गप्प बसू दिले नाही बाकीच्यांनी. म्हणजे पती आम्हाला परत मिळाला पाहिजे. परत सत्यभामेने नारदांना विचारलं, म्हणजे आता काय करायचं? जेवढं देवाचं वजन आहे तेवढं सोनं घालायचं पारड्यात. सगळ्यांनी कबूल केलं. आम्हाला पती मिळावून सगळ्या राणींनी ते सोनं पारड्यामध्ये घालण्याचा प्रयत्न केला. देवाच्या वजनापेक्षा कितीतरी पटीनं सोनं घातलं पण देवाचं वजन झालं नाही, तुलना झाली नाही. त्यातला भाव सांगायचा, देवाची तुलना केली म्हणजे देवाच्या देहाची तुलना केली. देहाचं वजन केलं जातं. काट्यावर उभारून वजन केलं जातं की किती किलो आहे, तुमचं वजन वाढलंय म्हणतात डॉक्टर. मग वजन वाढले तर उभा राहा काट्यावरती. म्हणजे देहाचं वजन केलं जातं, देहाची तुलना केली जाते. निळोबाऱ्या म्हणतात, मी माझ्या सद्गुरूंचं तुलना करण्याकरता प्रवृत्त झालो. एका पारड्यामध्ये तुकोबारांना घातलं आणि एका पारड्यामध्ये वायूला घातलं, तुलना होईना. एका पारड्यामध्ये तुकोबारांना घातलं, एका पारड्यामध्ये पृथ्वीला घातलं. ओव्या आहेत बरं का, मला पाठ नाहीत पण तुम्हाला नंतर देतो.
एका पारड्यामध्ये तुकोबारांना घातलं, एका पारड्यामध्ये मेरू पर्वताला घातलं तरी वजन होईना बरं का. एका पारड्यामध्ये तुकोबारांना घातलं आणि एका पारड्यामध्ये तुका कशाये वडा, तुका कशाये वडा. आकाशाला एका पारड्यात घातलं, पण आकाशापेक्षा सुद्धा तुकोबारांचं व्यापकत्व ठरलं बरं का. असं पंचमहाभूताचं वर्णन केले निळोबाऱ्यांनी. हा, तुलना केली, एकाच्याही बरोबर तुकोबारांची तुलना झाली नाही. शेवटी देवाशी तुलना केली आणि देवाशी तुलना केली. तुका तुकी तुकला विश्वी भरोनी उरला. हीच अनुभूती रामेश्वर भट्टांना आली. आता म्हणा तुकिता तुलने रामेश्वर भट्टांनी तुकोबारांची आरती केली आणि आपल्या संप्रदायातले वेडे लोक आहेत वेडे. ही आरती म्हणायची नाही. किती अज्ञान पण आहे. रामेश्वर भट्ट काय खुंट्या मोजणारा ब्राह्मण होता होय? खुंट्या मोजून तिथी सांगणारा होता होय? त्यांना अनुभूती आली, त्यांना लक्षात आलं तुकोबार आहे. तुकोबारांनी साक्षात परब्रह्म आहे, सच्चिदानंद मूर्ती. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती. सच्चिद आनंद स्वरूप तुकोबार आहेत. या अनुभूतीला रामेश्वर भट्टांना आलं आणि तेच नेवारा म्हणतात. ही तुलना कुठल्याही व्यावहारिक अनात्म पदार्थाशी त्यांची तुलना करता येत नाही. त्यांची तुलना फक्त त्या परब्रह्माशीच करता येते. असं परब्रह्म म्हणजे कोण आहे? एक साक्षात राम आहे. म्हणून आम्ही ठरवलं तुमचा आता नामाचा गौरव करायचा. तो कोणता? तुकाराम तुकाराम.
व्यावहारिक पदार्थाची होत नाही, एक त्या परमात्म्याशीच त्यांची तुलना होते. म्हणून आम्ही त्यांच्या नावाचा गौरव केला. कोणता? तुकाराम. या नामाचा गौरव केला. म्हणून आपली जेवढी स्तुती करावी तेवढी कमीच आहे. म्हणून महाराज म्हणतात आपल्या जीवनाचा जय जयकार असो. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. तारक तो सकळांचा जीवलग सोयरा. ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर कलेच्या काळा माझे अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निज धामा गेले. निरामने सकळ संतापोषविले. एक चरण शिल्लक राहिले बरं. आणि ते एक चरण शिल्लक राहिलेले ते नारळी पौर्णिमेला कल्ले वळा होणार. म्हणजे हा 5 चरणाचा अभंग आहे. त्यात आमच्या गोविंद महाराजांच्या मनामध्ये आलं की महाराज 2 दिवस आम्हाला पंढरपुरामध्ये ऐकायला मिळाल तर बरं होईल. बरं होईल. त्या श्रीरामाला बरं वाटलं असेल. त्या श्रीरामाच्या समोर तुकारामाचं वर्णन करण्याचं त्या रामाला वाटलं मी आणि तुकाराम वेगळे नाही, हे कळावं असं गोविंद महाराजांच्या मनामध्ये आलं. आणि ते 2 दिवसामध्ये आपल्याला वर्णन करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. या पंढरीच्या वारीच्या आषाढी वारीच्या निमित्ताने मी काल बोलून गेलो, देवाचं वर्णन करण्यापेक्षा देवाचं वर्णन केलेलं अधिक देवाला आवडतं भक्ताचं वर्णन केलेलं. म्हणून आपल्याला ही संधी प्राप्त झाली. असंच या संत महात्म्यांची सेवा आपल्या जीवनामध्ये अधिकाधिक घडावी आणि त्यांच्या वर्णनातून आमच्या जीवनामध्ये असा काही परिणाम व्हावा, त्यांचं चरित्र, त्या चरित्राचा प्रभाव आमच्या जीवनामध्ये व्हावा की थोडा का विना आमच्या जीवनामध्ये बदल व्हावा. बरं, आपण काय पूर्ण तुकोबारांचं चरित्र ऐकून तुकाराम महाराज होणार नाहीये, पण त्यांचा एखादा रजकण तरी आमच्या जीवनामध्ये त्यांच्या चरित्रातला उतरावा, हीच त्या पंढरीश परमात्म्याच्या प्रभू रामचंद्राच्या चरणी या वारीच्या निमित्ताने प्रार्थना करून आपण सेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मद क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ते. नोहे या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे कोसने जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम.